आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। हॉटेल ताज लँड्समध्ये शिंदे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये 1.5 तास बैठक। मनसेच्या माहितीमधल्या सहभागाची आजच घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती। लोकसभेच्या 2 जागांसाठी मनसे आग्रही। दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डीची जागा मिळावी, मनसेचा आग्रह। राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये काल रात्री उशिरा भेट। मनसेच्या माहितीमधल्या सहभागाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। भेटी होतच असतात। राज ठाकरेंच्या भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। लवकरच जागा वाटप जाहीर करू, फडणवीसांची माहिती। थोड्याच वेळात राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत बैठक। अमित शहांच्या भेटीबाबत राज ठाकरे नेत्यांबरोबर चर्चा करणार। शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची जागावाटपावर खलबतं। वंचित मवियासोबत येणार नसेल तर पुढील रणनीतीवर सुद्धा चर्चा। वंचित आघाडी 7 जागांवर आग्रही, पण मवियाचा 4 जागांचा प्रस्ताव। सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा आमचाही दावा। कोल्हापूरची जागा आम्ही हसत हसत सोडली। कोल्हापूरची जागा सोडल्यानं सांगलीच्या जागेवर आम्ही ठाम, राऊतांची प्रतिक्रिया। वंचितनं 4 जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता। प्रकाश आंबेडकरांची नाराजी असेल तर दूर करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया। वंचित मवियामध्ये सहभागी होण्याची शक्यता मावळली। राऊतांच्या विधानातून संकेत। शेवटच्या क्षणापर्यंत वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न करणार, राऊतांची वंचित आघाडीवर प्रतिक्रिया। लोकसभा उमेदवारांची यादी शिंदे गटाकडून दिल्लीमध्ये सादर। संभाव्य 13 उमेदवारांचा समावेश। भाजप हायकमांडसोबत चर्चा करून शिवसेनेची यादी निश्चित होणार, सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडवर। मुख्यमंत्री शिंदेंची सेनेच्या आमदार खासदारांसोबत बैठक। राजू पारवे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। राजू पारवे रामटेकमधून उमेदवार असण्याची शक्यता। माहितीच्या जागावाटपाचा तिढा दिल्लीमध्ये सुटणार। माहितीच्या 3 प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये आणखीन एक बैठक होणार। बच्चू कडूंनी बोलावली प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये बच्चू कडू स्वतःचा उमेदवार देण्याची शक्यता। आजच्या बैठकीमध्ये प्रहारची भूमिका स्पष्ट होणार। मतदानापुरतच प्रहारला गृहीत धरलं जातं, त्याचा बदला घेतला पाहिजे। वेळ पडल्यास माहितीमधून बाहेर पडू, बच्चू कडूंचं वक्तव्य। चंद्रपूर लोकसभेचा पेच अद्यापही कायम। विजय वडेट्टीवार लोकसभा लढण्यास फारसे इच्छुक नाहीत। वडेट्टीवार मुलगी शिवानीसाठी आग्रही। सध्या विजय वडेट्टीवार आणि शिवानी दिल्लीमध्ये दळ ठोकून। काँग्रेस नेते नितीन राऊत तातडीनं दिल्लीला रवाना। रामटेकमधून कुणाल राऊतांना उमेदवारी देण्याची मागणी। रामटेकमधून काँग्रेस नितीन राऊतांना उमेदवारी देण्याची शक्यता। कुणाल राऊत यांच्या लोकसभा उमेदवारीसाठी देवाला साकडं। पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीची कार्यकर्त्यांकडून आरती। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये नाराजी वाढली। मिरजेमधील उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेसकडून न जाण्याचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून आता भाजपमध्ये सरस्तिखेच। अतुल सावे यांच्याकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू, तर भागवत कराड यांच्याकडून यापूर्वीच उमेदवारीसाठी लॉबी। पुण्यामध्ये भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संघाची तयारी पूर्ण। संघातर्फे पुण्यामध्ये घरोघरी संपर्क अभियान राबवण्यात येणार। नांदेडमध्ये काँग्रेस नेते रवींद्र चव्हाण यांचा बेबाकी प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयामध्ये अर्ज। रवींद्र चव्हाण नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार। नागपुरात वाहनांची तपासणी करण्यासाठी भरारी पथकं तैनात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे कर्मचारी तैनात। आर्थिक गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय। क्यूआर कोडनं निवडणूक कर्मचाऱ्यांची एका क्लिकवर माहिती मिळणार। नागपूर जिल्हाधिकारी राबवला पायलट प्रोजेक्ट। राज्यभर लागू होणार क्यूआर कोडचा प्रयोग। राजकीय पक्षांचे बॅनर 24 तासामध्ये हटवा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश। आज संध्याकाळपर्यंत सर्व राज्यांना याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार।